चला तर मग थेट सुरुवात करूया. आजच्या ह्या विश्लेषणात आपण एका खूप महत्त्वाच्या आणि अगदी रोजच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे, आपण इतरांशी स्वतःची तुलना करणं का थांबवलं पाहिजे. खरं तर ही तुलना करण्याची सवय म्हणजे आपला आनंद चोरणारा एक मोठा चोरच आहे. ही सवय नकळतपणे आपलं कसं नुकसान करते हे आपण आज अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता आपण सगळेच सोशल मीडिया वापरतो, बरोबर? तिथे पाहिलं तर असं वाटतं की बापरे, इतरांचं आयुष्य किती भारी आणि परफेक्ट आहे. कोणाचं तरी नवीन मोठं घर, कोणाचे परदेशातले भारी ट्रिप्स, तर कोणाचं जबराट यश. हे सगळं आपण रोज स्क्रीनवर स्क्रोल करत असतो. पण एक गोष्ट आपण विसरतो की हे त्यांच्या आयुष्यातले फक्त बेस्ट क्षण असतात, एक प्रकारची हायलाइट रील. आणि प्रॉब्लेम इथेच सुरू होतो. आपण आपल्या साध्या रोजच्या वास्तवाची तुलना त्यांच्या या चमकणाऱ्या आणि फिल्टर लावलेल्या जगाशी करायला लागतो. आणि याचा पहिला मोठा फटका बसतो तो आपल्या आत्मविश्वासाला. हे ना, अगदी एखाद्या डॉमिनो इफेक्टसारखा आहे. होतं काय की सतत इतरांच्या यशाकडे बघितल्यामुळे आपली पहिली मोठी चूक होते, आपण स्वतःमधल्या चांगल्या गोष्टी आणि आपले गुण साफ विसरून जातो. आपलं सगळं लक्ष इतरांकडे काय आहे यावरच अडकून पडतं. आणि मग सुरू होते दुसरी पायरी. आपल्या मनात कुठेतरी आपण कमी आहोत अशी भावना घर करू लागते. विनाकारण स्वतःला कमी लेखण्याची ही सवय आपल्या स्वतःवरचा विश्वास पार खच्ची करून टाकते. या तुलनेचा दुसरा गंभीर परिणाम म्हणजे आपल्या आयुष्यातला आनंदच गायब होतो. म्हणजे बघा, आपल्याकडे जे आहे त्यात सुख मांडण्याऐवजी आपलं मन सतत अशा गोष्टींच्या मागे धावतं ज्या आपल्याकडे नाहीत. माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये, हाच विचार मनात घोळत राहतो. आणि या सततच्या कमतरतेच्या जाणीवेमुळे आपण कधीच समाधानी राहू शकत नाही. भविष्यात आपण कितीही यश मिळवलं ना, तरीही ही असमाधानाची पोकळी तशीच राहते. कारण नेहमीच असं कोणीतरी असेल ज्याच्याकडे आपल्यापेक्षा काहीतरी जास्त असेलच ना. इथे आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तवाकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते. निसर्ग आपल्याला हे किती सुंदरपणे शिकवतो. फुलंसुद्धा एकाच वेळी उमलत नाहीत, मग माणसं कशी सारखी असू शकतील? खरंच एकाच बागेतली सगळी फुलं एकाच वेळी फुलतात का? अजिबात नाही. प्रत्येकाचा स्वतःचा असा एक ऋतू असतो, एक वेगळी वेळ असते. कोणाची वेळ लवकर येते तर कोणाची उशिरा. जर आपण निसर्गाचा हा साधा नियम समजून घेतला तर इतरांच्या घड्याळाशी आपलं आयुष्य मोजणं आपण नक्कीच थांबवू. मग यावर उपाय काय? तर उपाय आहे स्वतःशी स्पर्धा करणं. तर खरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. इतरांशी स्पर्धा करणं ही एक पूर्णपणे चुकीची आणि निरर्थक पद्धत आहे, जिचा शेवट फक्त मनस्तापात होतो. त्याऐवजी योग्य मार्ग कोणता? मी काल कसा होतो आणि आज त्यापेक्षा थोडा अधिक चांगला कसा होऊ शकेन यासाठी प्रयत्न करणं. आपली खरी स्पर्धा ही जगाशी नसून ती फक्त आणि फक्त कालच्या स्वतःशीच असली पाहिजे. हाच प्रगतीचा खरा मंत्र आहे. या संपूर्ण चर्चेचा मुख्य निष्कर्ष अगदी सोपा आहे. तुलना केली की आयुष्यात फक्त दुःख आणि चिंता वाढणार हे नक्की. पण ज्या क्षणी आपण स्वतःला जसे आहोत तसे आपल्या सर्व गुण दोषांसह स्वीकारतो, तेव्हा आपला आनंद खऱ्या अर्थाने वाढायला लागतो. स्वतःची खरी किंमत ओळखणं आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणं हाच एका सुखी आणि समाधानी आयुष्याचा भक्कम पाया आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत आणि जाता जाता एक खूप विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. आपल्याला कशाची निवड करायची आहे? तुलनेतून मिळणारं ते रोजचं दुःख की स्वतःला स्वीकारण्यातून मिळणारा तो शांत, निखळ आनंद? हा निर्णय सर्वस्वी आपला आहे. उद्या जेव्हा आपण पुन्हा फोन हातात घेऊन सोशल मीडिया उघडू, तेव्हा हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नेहमी लक्षात ठेवा, आपला प्रत्येकाचा प्रवास हा अत्यंत अद्वितीय आणि सुंदर आहे.